नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा भारी ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। अखेरच आता आपल्याला सायलीवर सगळे डाग मिटताना भेटायला पाहायला मिळत आहे। तिच्यावर जो एवढा मोठा गुन्हा लागलेला असतो तोही आता इथे संपणार असतो आणि सायली पुन्हा एकदा निर्दोष सिद्ध होणार असते। ते कशा प्रकारे होणार आहे आणि कोण करणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर प्रेक्षकांनो, आपल्याला मालिकेमध्ये पाहायला मिळतं की अर्जुन, सायली, चैतन्य तिघे मिळून आता मुलींना शोधण्याचा खूप जास्त प्रयत्न करत असतात आणि आता त्यांच्या हातामध्ये पुरावे लागलेले असतात। अर्जुनला एक महत्त्वाचा पेनड्राईव्ह सापडलेला असतो आणि त्या पेनड्राईव्ह मध्ये मुलींना कोणकोणत्या लोकेशनवर ठेवण्यात आलं होतं ते सगळे लोकेशन त्या पेनड्राईव्ह मध्ये असतात आणि काही मोठे मोठे लोकांचे नंबरही असतात। त्यामुळे अर्जुन खूपच जवळपास पोहोचलेला असतो मुलींच्या आणि त्या लोकांच्याही। आणि आता त्या अर्जुन एक एक लोकेशनवर जाऊन तिथे व्यवस्थित बघत असतो की काही पुरावे सापडत आहे का। तेव्हा आता इकडे मात्र विलन गँग मध्ये खूपच टेन्शन वातावरण असतं। सायलीला जामीन मिळाल्यापासून सगळेच घाबरून गेलेले असतात। अर्जुन इतक्या लवकर जामीन मिळालेली असते त्यामुळे आता तो तिला निर्दोष सुद्धा लवकरच करेल असं त्यांना वाटत असतं। त्यामुळे सगळेच घाबरून गेलेले असतात। या प्लॅन जर फसला तर मात्र सगळेच अडकणार होते आणि त्यातून निसर्ग खूप अवघड होतं। प्रिया फक्त तनतन करत असते, मी कसं त्या सायलीला अजून अडकू शकते, मी काय करू शकते, हाच तिचा विचार करत असते। तर महिपत मात्र हातवर करून देत असतो, जर मी यामध्ये अडकलो तर मी सगळ्यांना घेऊन अडकेल असं आता तोही म्हणत असतो। तेव्हा आता प्रिया म्हणत असते की मला या सायलीला काही करून पुन्हा एकदा या जेलमध्ये आणायचे, तिला त्या त्रासामध्ये बघायचं। तर सचिन, महिपत यांचा आता पुन्हा एकदा मुलींना एका सुरक्षित ठिकाणावर न्यायचा, तो कोणालाही सापडू नये असे लोकेशन सापडत असतात। तेव्हाच आता मालिकेमध्ये एंट्री होते ती रविराजची। रविराज आता देवदर्शन करून अचानक घरी येतो। कोणालाही काही सांगताना तो आल्या आल्या डायरेक्टली सुभेदारांच्या घरी येतो। पहिले त्यांना सायलीला भेटायचं असतं, ते गर्भवती असल्यामुळे पहिला आशीर्वाद तिला द्यायचा असतो आणि प्रसादही द्यायचा असतो। त्यामुळे आता सगळ्यांना भेटण्यासाठी रविराज पहिले सुभेदारांच्या घरी येतात। ते खूप आनंदात असतात। तेव्हा आता ते आनंदाने सगळ्यांना प्रसाद देत असतात। त्यांना मात्र सायलीच्या केसमधील काहीच माहीत नसतं। ते देवदर्शनाला गेल्यामुळे त्यांना कोणीही काही सांगितलेलं नसतं। पण घरी आल्यावर रविराज लगेच म्हणतात की सायली कुठे आहे, मला पहिला तिला प्रसाद द्यायचा आहे आणि तिला आशीर्वादही द्यायचा आहे, तिला पहिले बोलव। तर तिचा 7वा महिना झालाय, तिचे डोळे जेवणही झाले, मी नव्हतो पण तिच्या मी एक आशीर्वाद घेऊन आलोय असं म्हणत आता रविराज सायलीला आवाज देत असतो। तेव्हा आता प्रतिमा म्हणते, तुम्ही आताच आला आहोत, थोड्या वेळ बसा, मी सायलीला बोलून आणते। तेव्हा आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन असतं। रविराजांना आता एवढी मोठी गोष्ट सांगायची कशी, हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो। तेव्हा आता प्रतिमा लगेच सायली आणि अर्जुनला रूम मध्ये बोलवून आणते। तेव्हा आता सायलीला बघून तर रविराजांचा खूप आनंद झालेला असतो, तर सायली बाबांना बघून खूप आनंद झालेला असतो। ती लगेच आता बाबांना जाऊन मिठी मारते आणि म्हणते, कसं झालं तुमचं देवदर्शन आणि सगळं काही व्यवस्थित पार पडलं ना। तेव्हा आता रविराज म्हणतात, खूप छान झालं माझं देवदर्शन आणि सगळं बोलत बसले असतात। तेव्हा चैतन्य आता घाई गडबडीत येतो आणि अर्जुनला म्हणत असतो की मला खूप महत्त्वाचा पुरावा भेटला आहे, आपण लवकरात लवकर तुमच्या खोलीमध्ये जाऊन बोलूया का। तेव्हा आता रविराज म्हणतो की कसली केस एवढी महत्त्वाची आहे की घरांमध्ये बोलतायत। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सिनियर केस तेवढीच महत्त्वाची आहे कारण ती केस सायलीची आहे। तेव्हा आता रविराज म्हणतो, सायलीची केस, तिचा काय संबंध आणि कसली केस, मला नीट सांग अर्जुन, काय झालं। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सायलीच्या डोळ्या जेवणाच्या दिवशी तिच्यावर खूपच भयानक असा आरोप लावलेला होता। सायलीने स्वतः वास्तवल्य आश्रमाची सगळी जबाबदारी स्वतःवर घेतलेली होती आणि ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडत होती, पण अचानक वास्तवल्य आश्रमातील मुली गायब झाल्या, त्यांना कोणतरी किडनॅप केलं आणि त्यानंतर एका मुलीसोबत खूप वाईट कृत्यही झालं आणि या सगळ्यांमध्ये सायलीवर अल्पवयीन मुलींची तस्करी केल्याचा भयानक गुन्हा तिच्यावर दाखल झाला, तिच्यावर फॉक्स कायदा लागलाय आणि आता सायली जामिनावर घरी आली आहे कारण अजूनही त्या मुलींना सापडल्या नाही। त्यामुळे सायलीवरती अजूनही आरोप तसेच आहेत। आता हे सगळं ऐकल्यावर मात्र रविराज खूपच मोठा धक्का बसलेला असतो। ते म्हणत असतात, एवढं सगळं झालं आणि तुम्ही मला एक साधा फोनही केला नाही, मला एक शब्दही सांगितलं नाही कोणी, माझ्या मुलीच्या आयुष्यात एवढं सगळं घडलं आणि मी तिकडे देवदर्शन करत होतो, तुम्ही मला सांगायचं हवं होतं ना की नक्की काहीतरी मदत करू शकलो असतं। तर या केसमध्ये पण तुम्ही मला सांगितलं नाही, प्रतिमा तू तरी सांगायला हवं होतं। तेव्हा आता प्रतिमा म्हणते, रविराज तुम्ही खूप वर्षांनी देवदर्शन घेण्यासाठी गेले होते, तुम्ही आतापर्यंत देवावर रुसले होते आणि
आता कुठे देवाच्या दारी जाऊन त्यांचा पाया पडत होतात आणि मी पुन्हा तुम्हाला माघारी कसं बोलवणार होते, प्लीज रविराज तुम्ही समजून घ्या. तेव्हा आता सायली म्हणते, हो बाबा आई बरोबर बोलते, तुम्हाला असं देवदर्शनावरून मागे बोलवणं मलाच पटलं नाही आणि म्हणूनच मी सांगितलं होतं की तुम्हाला काही सांगू नका. पण सगळं काही ठीक आहे, मी घरात आहे आणि मला कसलाही त्रास झाला नाही, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तेव्हा रविराज म्हणतो काळजी कशी नको करू. तेव्हा आता लगेच रविराज अंशूला म्हणतो की मला सायलीच्या केसचे सगळे डिटेल्स हवे आहे.